मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडलीकाक्ष मंगलाय तन्मोहरी। सर्वप्रथम माझा परिचय देतो। मी बाळकृष्ण आमले, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ अमरावतीचा मी शहराध्यक्ष आहे। अकोट येथे संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थांच्या अंतर्गत मध्यस्थी वधूवर सूचक मंडळ आहे, त्याची शाखा एक अमरावतीला आहे। मध्यस्थी वधूवर सूचक मंडळ शाखा अमरावती, त्या शाखेचा मी अध्यक्ष आहे आणि मी सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता आहे। बरेचसे लोक मला ओळखतात, पण आता ग्रुपला बरेच नवीन लोक जॉईन झाले, त्यांच्याकरता मी परिचय देणं माझा अपरिहार्य समजतो। मागील 15 वर्षापासून मी हे लग्न जुळवण्याचं काम करतो आहे। तुकाराम महाराज म्हणतात, जे जे आपणाशीच हवे ते सकळाशी सांगावे, शहाणे करावे सकळ जना। आणि मला जो माझ्याजवळ काही अनुभव आहे, त्या अनुभवातून मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत। कृपया हे माझी तुम्हाला विनंती आहे। आपण विद्वान आहात, माझी योग्यता नाही आहे, पण एक विनंती म्हणून आपण हे ऐकावं अशी मी तुम्हाला पुनश्च एक वार विनंती करतो। माझे विषय ठरलेले असतात आणि ते विषय बाबतीत चर्चा होणे अतिशय जरुरी आहे लग्न होण्याच्या दृष्टिकोनातून। त्यामध्ये प्रामुख्याने माझा विषय असतो ग्रहाचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही। बरेच वेळा मला लक्षात आलेलं आहे की लोक कुंडली मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि कुंडली न मिळवल्यामुळं लग्न तुटल्या जाते। आणि मला असं म्हणायचं आहे की हे चुकीचं आहे। मी जे काही सांगणार आहे, मज पामराया काय थोरपण पायीचे वाणं पायीचं बरवे, तर पुढिले भंडारा धन्याचा हा माल तेथे मी हमाल भारवाही, हे शास्त्रातून मी कलेक्ट केलेलं आहे आणि ते तुम्हाला सांगतो आहे। भागवतामध्ये एक श्लोक आहे, नायम जन्मो सुखदुःख हेतूर्न देवता ग्रहकर्म कालम मन पर कारण ममांती संसार चक्र परिवर्तते। म्हणजे ग्रहाचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही असा याचा अर्थ होतो। त्यानंतर तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे, तुका म्हणे ऋषिकेशी लग्न करावे भलत्या दिवशी। हे 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आणि तुकडोजी महाराज आपल्याला सर्वांना परिचित आहे। त्यांनी सांगितलेलं आहे, शुद्ध हवा ऋतू पाणी हाच आम्हा शुभ मृत्यू, बाकीचे झंझट फालतू समजतो आम्ही। आता हा एक पुराणाचा विषय झाला असं तुम्ही म्हणाल, एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा मी आपल्याला सांगू शकतो। पहिले मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो। कुंडली हे सर्व नाव आणि राशीवर असते आणि आपल्याला पूर्ण कल्पना आहे की तुम्ही कल्पना करा, कंस आणि कृष्ण, एक देव आहे एक राक्षस आहे। राम आणि रावण एकच रास आहे, एक देव आहे एक राक्षस आहे। म्हणून तुम्हाला पुनश्च एक वार मी विनंती करतो की राहू केतू 12वा गुरु हे पाहण्याची जरूरत नाही। आणि ग्रुपला असलेले आपण सर्व लोक मराठी आहे, मराठी म्हणजे शूर असतात। खबरदार जर टाच मारून आला पुढे चिंधड्या उडविल्या राही राही एवढ्या। आणि हे तुम्ही बागुलबुवा म्हणतो मी याला, बागुलबुवा आमचे गुरुवर्य वासुदेव महाराज म्हणायचे, याला तुम्ही अजिबात त्याच्या बाबतीत काळजी करू नका। ग्रहाचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही, कुंडली पाहू नका। आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मी सांगतो की ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने एक रिझोल्युशनच पास केलेलं आहे, डू नॉट सपोर्ट प्रमोट अँड प्रोपोगेट ॲस्ट्रॉलॉजी। म्हणजे याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल, तर ही एक अंधश्रद्धा आहे। कृपया ही अंधश्रद्धा करू तुम्ही पडू नका। बरं, सर्वात महत्त्व देतो आपण पुराणाला। पुराणामध्ये 4 वेद, 4 उपवेद, 4 ब्राह्मण ग्रंथ, 6 धर्मशास्त्र, पूर्वमीमांसा, सांख्यदर्शन, योगदर्शन, वेदांत दर्शन, 11 उपनिषद, याच्यामध्ये कुठंही याला धारा नाही आहे। कृपया माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण अंधश्रद्धा टाळून आपल्या मुलामुलीचे लग्न जोडताना कुंडलीचे गुण जुळण्याऐवजी रक्तगत जुळते का हे पहा, कारण की त्याच्यामुळं फरक पडू शकते। तो वेगळा विषय मी एखाद्या वेळेस आपल्याशी नंतर चर्चा करत।
आता थोडा एक आगळा वेगळा विषय घेतो. विवाहाचे वाढते वय ही आरोग्यविषयक समस्या. म्हणजे माझ्याकडे आता जे परिचयपत्र आहेत, खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की मुला मुलींचे वय 35 ते 40 वर्ष, बरेचसे परिचयपत्र आहेत. आणि तसं जर पाहता आपण जर आरोग्यविषयक दृष्टिकोनातून विचार केला, सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला, तर मुलींचे लग्न 26, 27, 28 यामध्ये व्हायला पाहिजे आणि मुलांचे लग्न 28, 29, 30 या वयामध्ये व्हायला पाहिजे. मुलांमध्ये मुलींच्या बाबतीत मी डिटेल सांगतो तुम्हाला, पण पहिले मुलांचं ऐकून घ्या. मुलांमध्ये सुद्धा जास्त वय झालं तर स्पर्म काउंट कमी होतो, स्पर्मची मोटॅलिटी कमी होते आणि पुढे जे आहे रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. मुलींमध्ये तर अगदी सरळ आहे, त्याला वय जर वाढलं तर जे प्रसूती जी आहे, प्रसूती होत असताना त्याच्यामध्ये क्लिष्टता तर येते, पण डाऊन सिंड्रोम हा एक मोठा प्रकार आहे. डाऊन सिंड्रोम होण्याचं वाढ जास्त असते. डाऊन सिंड्रोम हा क्रोमोझोमल डिसऑर्डरचा एक प्रकार आहे. वय जर जास्त झालं, वयाच्या 35 नंतर जर समजा बाळंतपण झालं तर त्याच्यामध्ये होणाऱ्या बाळामध्ये बौद्धिक व्यंग, हायपोटेनिया, जन्मजात व्यंग, बऱ्याचशा प्रकारच्या तक्रारी असू शकतात. म्हणून माझी आपल्याला कृपया विनंती आहे की मुलीचे लग्न जास्त होऊ देऊ नका. 30 वर्षाच्या आतमध्ये लग्न व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपलं प्लॅनिंग करा आणि लग्न उरकून घ्या. अतिशय महत्त्वाचा विषय यावर तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. मुलींचे कमी झालेले प्रमाण ही धोक्याची घंटा. मी म्हणत नाही, हे बघा, हा पेपर बघा, तुम्ही पहा, याच्यामध्ये बातमी पहा काय आहे तर बघा, बातमी बघा, बघून घ्या. 2 मिनटं तुमच्यासमोर हा पेपर धरून ठेवतो. या लोकमत हा पेपर आहे. लोकमत पेपरला हेडलाईन आलेली आहे. हा पूर्ण महाराष्ट्रातून प्रकाशित होणारा पेपर आहे. याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही. कशामुळे ही परिस्थिती उद्भवली? साधारणतः 96च्या पूर्वी मुलगी असल्यास गर्भजन परीक्षण करून गर्भपात करून घेण्यात येत होता. कारण की 1994मध्ये सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे लिंग निदान प्रतिबंधक कायदा आला आणि 1996मध्ये त्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. तत्पूर्वी मुलगी जर असली म्हणजे गर्भजन परीक्षण करायचे आणि गर्भपात करून घ्यायचे. म्हणून मुलींचं प्रमाण कमी झालेलं आहे. मी तुम्ही नेटवर बघून घ्या, 1000 मुलांच्या मागं 900 मुली आहे आणि 900 मी तुम्हाला कमी सांगतो आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी आहे. ॲक्च्युली सुरुवातीला आपल्याला कल्पना आहेच की मुलींच्या पालकांच्या चपला घासत होत्या. आता उलटी गंगा वाहते आहे. आता मुलांच्या पालकाच्या चपला घासत आहे, कारण की प्रमाणच मुलींचं कमी झालेलं आहे. आणि पुन्हा एक नवीन गोष्ट तुमच्या माहितीकरता मी इथं सांगतो. 2 प्रकार आहेत. मिलिनियन्स म्हणजे साधारणतः 1980 ते 96च्या दरम्यान जे जन्माला आलेले आहेत मुलं मुली, त्यांना मिलिनियन्स म्हटल्या जाते. आणि 97 ते 2013च्या दरम्यान जे मुलं मुली जन्माला आले त्यांना जेन झी म्हटल्या जाते. जेन झीमध्ये एक वेगळी प्रवृत्ती आहे. ते लग्न करण्याच्या मनस्थितीतच नाही, ते AI शी एवढे चिडलेले आहेत की डिजिटल नेटिव्ह त्यांचं AI आहे. त्या विषयावर मी पुन्हा एक स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहे. आणि मिलिनियन्समध्ये सुद्धा आता काय होऊन आलं की एम्पॉवरमेंट मुलींमध्ये आलं. 35-40 लाख 50 लाखापर्यंतचे पॅकेजेस आहेत, स्वतःचे फ्लॅट्स आहेत, कार मेंटेन करतात. त्या एम्पॉवरमेंट आल्यामुळं व आपण लग्न करून दुसऱ्याचं बॉसिंग करावं, त्याच्यामुळं मुलीसुद्धा काही लग्न न करण्याचा निर्णय घेत आहे. याचा एकत्रित परिणाम असा होत आहे की मुलांकरता मुली कमी झालेल्या आहेत. या गोष्टीचा पालकांनी गांभीर्याने विचार करावा व मुलाच्या लग्नाकरता तडजोडीची भूमिका घेऊन लवकर लग्न करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. लग्न जुळवण्याकरता काही महत्त्वपूर्ण सूचना देणेसुद्धा मी आपल्याला अपरिहार्य समजतो. माझा जो 15 वर्षाचा जो अनुभव आहे आणि त्याच्यातून मला जी काही गोष्ट लक्षात आलेली आहे, लग्न जुळवताना सर्वात महत्त्वाचा विषय असतो परिचयपत्र तयार करणे.
आणि तो परिचयपत्राला आपण इतकं कॅज्युअली घेतो की बहुतेक मुलामुलींचे परिचयपत्र हे ते 1 रुपयाची झेरॉक्स असते पत्र. 1 रुपयाची झेरॉक्सचं परिचयपत्र कृपया टाळा, कारण की फोटोला खूप महत्त्व आहे. चांगल्या ठिकाणी जाऊन फोटो काढा, चांगल्या प्रकारचं परिचयपत्र तयार करा, PDF फाईल तयार करा. फोटो क्लिक होणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे बघा, मी प्रवचनकार आहे. ज्ञानेश्वरीला, तुकाराम गाथ्याला इन्स्ट्रक्शन मॅन्युअल समजतो. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी आहे, या मनाच्या एक निके जे देखलिया भोगणीची सुखे, मग अनुभव सुख कौतुके दावीत जावे. या मनाचा एक गुणधर्म आहे, त्याला एखादी गोष्ट पाहिल्यानंतरच ती आवडते आणि मग ती प्राप्त करायचा प्रयत्न करतो. म्हणून फोटो जर आवडला तर मग ते लोक आपल्याकडे येतात आणि आपलं लग्न जोडणं सोयीचं होते. आणि पुन्हा फोटो चांगल्या प्रकारे तयार करा. चांगल्या फोटो स्टुडिओमध्ये जा, गार्डनमध्ये जा. इफ यू आर ब्युटिफुल देन देर इज नो प्रॉब्लेम. इफ यू आर नॉट ब्युटिफुल वी विल मेक यू ब्युटिफुल. माझ्याकडे जर तुम्ही आलात तर सुंदर फोटो कसं करायचे याच्या बाबतीत स्वतंत्र विषय घेऊन मी तुम्हाला सांगू शकतो. तर कृपया फोटो चांगले असू द्या. दुसरी गोष्ट, लग्न करत असताना एकदा परिचयपत्र तयार झाल्यानंतर ते परिचयपत्र लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि त्या पोचायचे जे काही माध्यम आहेत, आजकाल फार प्रभावी माध्यम व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्याकडे आलेलं आहे. तुम्ही माझ्या ग्रुपला जोडलेलं आहे. माझ्या ग्रुपला मध्यस्थी 1, मध्यस्थी 2, मध्यस्थी 3, डॉक्टरकरता वेगळा ग्रुप आहे, येणाऱ्याकरता वेगळा ग्रुप आहे आणि पुनर्विवाहाकरता वेगळा ग्रुप आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परिचयपत्र टाकायचे आहेत काही नियमाच्या अधीन राहून. तसंच परिचयपत्र जे आपले नातेवाईक आहेत, परिचित लोक आहेत, यांना मोबाईलवर पाठवा. त्यांना कल्पना करा की बुवा आपल्याला यंदा कर्तव्य आहे. अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमामध्ये जाहिरात हा एक विषय असतो, ज्याला आपण ॲडव्हर्टाईज म्हणतो, ॲडव्हर्टाईजमेंट हे आहे. तर तुम्ही कशा प्रकारे आणि किती जास्त प्रकारे ॲडव्हर्टाईज करता त्याच्यावर तुमच्या लग्नाचे योग लवकर येऊ शकतात. संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थांच्या अंतर्गत अकोटला मध्यस्थी वधूवर सूचक मंडळ आहे. तिथं वर्षभर नोंदणी सुरू असते. अकोटला मेळावा होते, अमरावतीला मेळावा होते, नागपूरला मेळावा होते, पुण्याला होते, कारंजाला होते. असे सर्व ठिकाणचे मेळावे घेऊन सर्व परिचयपत्र एकत्र केल्या जातात आणि त्या एकत्र केलेल्या परिचयपत्राचं एक मध्यस्थी नावाची पुस्तिका तयार करण्यात येते. त्या मध्यस्थी पुस्तिकेमध्ये साधारणतः 1200 ते 1300 परिचयपत्र असतात. मागच्या वर्षी 1250 परिचयपत्र होते. 600च्या वर लग्न जुळले. यावर्षीची सुद्धा पुस्तिका तयार आहे. मी तुम्हाला खाली मेसेज देतो, तुम्ही फोन करून ऑनलाईन मागवू शकता किंवा अमरावतीकडे जे आहेत त्यांच्याकरता मी माझ्या घरी उपलब्ध केलेली आहे. फक्त 300 रुपयामध्ये आपल्याला 1200 परिचयपत्राचं पुस्तक मिळू शकते. कृपया ते पुस्तक माझ्याकडून आपण घेऊन जा किंवा अकोटवरून फोन करून आपण बोलवू शकता. लग्न जुळवणे सोपी राहिले नाही. झटमगनी पट ब्याहा असं कधी होत नसते. एखाद्या वेळेस झालं ती गोष्ट वेगळी आहे. लग्न जुळवणे ही प्रक्रिया आहे, ही प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला वेळ लागत असतो. माझा अनुभव मी सांगतो तुम्हाला की 1 वर्ष साधारणतः तुम्हाला तुमची ओळख होण्यामध्ये जाते परिचयपत्र तयार केल्यानंतर. दुसरे वर्ष तुम्हाला आपल्याला काय मिळू शकते याच्यामध्ये जाते आणि तिसऱ्या वर्षी मात्र आपण निर्णय घ्यायला पाहिजे. हे साधारणतः 3 वर्षाचा पिरियड हा लग्न जुळण्याकरता राखून ठेवावा लागतो. माझं असं म्हणणं आहे की अर्ली स्टेजला एज्युकेशन झालं पाहिजे, अर्ली स्टेजला अर्निंग सुरू झालं पाहिजे, अर्ली स्टेजला मॅरेज झालं पाहिजे आणि अर्ली स्टेजला इश्यूसुद्धा झालं पाहिजे. लग्न उशिरा होण्यामध्ये प्रमुख कारण माझ्या नजरेमध्ये एक आलेलं आहे की लॅक ऑफ नॉलेज. म्हणजे लग्न कसं जुळवायचं याचं बरेचशा लोकांना माहिती राहत नाही. आणि दुसरी गोष्ट लॅक ऑफ डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, निर्णय घ्यायची क्षमता नसणे. या 2 गोष्टीमुळं लग्न व्हायला वेळ होतो आहे. वेळेला महत्त्व द्या. या लग्नाच्या याच्यामध्ये इवन करेक्ट डिसिजन इज ऑल्सो रॉंग व्हेन इट इज टू लेट. एका शायराचा ते शायरी आहे, उम्रे दाराज से मांग के लाए 4 दिन, 2 आरजू में कट गए, 2 इंतजार में कट गए. तुम्हाला इथं मी एक दृष्टांत सांगतो. धर्मराज युधिष्ठिर आणि भीम. धर्मराज युधिष्ठिर हे दानशूर होते.
दान करायचे. एकदा दान करत असताना सूर्यास्त होत होता आणि ते दान करायला गेले तर सूर्यास्त होत आहे म्हणून त्या याचकाला सांगितलं की तू उद्या ये. आणि तो याचक परत गेला. परत गेल्यानंतर भीमाने जोरजोरात नगारे वाजवले. काय झालं बुवा, लोकांना आश्चर्य वाटलं, लोक जमा झाले. आणि मग भीमाने सांगितलं की दादानी ज्या अर्थी त्या याचकाला बोलावलं त्या अर्थी दादा उद्यापर्यंत राहणार आहे. मग मात्र त्या धर्मराजाला कळलं की उद्या आपल्या हातात नाही. त्या याचकाला परत बोलावलं, तो सूर्यास्ताचा नियम तोडला आणि त्याला दान केलं. व्हॉट इज द मॉरल ऑफ दी स्टोरी? मॉरल ऑफ दी स्टोरी इज दॅट डू इट नाऊ. सुभाषचंद्र झी टी व्हीचे प्रवर्तक आहेत, त्यांनी सांगितलं तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं आहे तर तुमच्या जीवनाचे 24 तास राहणे असा विचार करा. त्या स्टेजला जी डायनॅमिक ॲक्शन राहील ती ॲक्शन जर आपण घेत गेला तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. असं गृहीत धरा की दिस इज द लास्ट डे ऑफ आवर लाईफ. डू आर डाय ओल्ड, डू बिफोर डाय, डोंट आस्क वाय. यू थिंक दॅट युअर टाईम बट यू डोंट हॅव टाईम. आपल्याला कबीराचा सुप्रसिद्ध दोहा माहीत आहे वेळेच्या महत्त्वाच्या बाबतीत. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होंगी बहुरी करेंगा कब. तुकाराम महाराजांचा याच्यापेक्षा सुंदर एक अभंग आहे. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. म्हणजे ओले मूळ जे आहे ते खडकाला फोडून टाकते. तुम्ही जर प्रयत्न केला तर काही होऊ शकते. नाही ऐसे काही नाही अवघड. त्याच्यापुढे तुकाराम महाराज म्हणतात की नाही काळ सत्ता आपल्या हाती. काळ सत्ता आपल्या हातात नाही आहे. मुठीच्या परीचं मुठीचं ते बरं आहे. म्हणजे ते शेतकरी असतो, शेतकरीच्या मुठीमध्ये धान्य असते आणि त्या जमिनीमध्ये पेरलं तरच ते एका दाण्याचे 1000 दाणे होऊ शकतात. काळ सत्ता आपल्या हातात नाही आहे. आभाळ गरजलं, पाणी आलं तर मात्र ते बी तसंच घरी जाते आणि मग ती पेरणी होत नाही. म्हणून वेळेचं महत्त्व ठेवा आणि कन्सिस्टन्सीसुद्धा आहे याच्यामध्ये. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे ओढे मुद वेळी खडकाचे अंगे, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. नाही ऐसे काही नाही अवघड, दोरा चिरा कापे पडली काचणी. सुरुवातीला ते विहिरीवरून ते सुताच्या दोरावरून पाणी ओढायचं ते तिचा स्लॉट पडायचा दगडाला. आणि अभ्यासा शेवणी विषयही पडे. म्हणजे एका ठिकाणी असं तुकाराम महाराजांना म्हटलेलं आहे पूर्वी जर आपल्याला बाहेरच्या देशात कोणाला जर मारायचं असतं तर विषकंड्या तयार केल्या जात होत्या. त्यांना हळूहळू थोडं विष दिलं जात होतं. मग त्या एवढ्या त्यांना विषकंड्याच म्हणायचं. त्यांनी जर कोणाला नखं मारले तर त्याला विषाची बाधा होत तो मरून जात होता. हे कन्सिस्टन्सीनं मग तुम्हाला काहीही शक्य आहे. आणि शेवटी तुम्हाला आता समारोपाकडे नेतो. गीतेमधला गीता हा सुद्धा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे. अर्जुनाला कृष्णाने साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं तस्मात तू योगी भव अर्जुन कर्मयोगाने योगीनं. कर्म करा. पुन्हा तुम्हाला सांगतो की प्रयत्न करा. एफर्ट नेव्हर गोज इन व्हेन.